अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण आपल्या स्वामींची आपल्या गुरु माऊलींची काही ना काहीतरी रोज सेवा करत असतो किंवा काहीच नाही जमलं तर आपण स्वामींचं नाव सुद्धा घेत असतो। बघा, आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे म्हणून आपण कधीच स्वामींची सेवा करत नाही, तर स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते म्हणून ते आपल्या आयुष्यात येतात, ते आपल्या जीवनात येतात, घरात येतात। स्वामींना वाटलं की या घरात मला जायचंय, या व्यक्तीकडूनच मला सेवा करून घ्यायची आहे, तर कुठून तरी योगायोग घडतो आणि आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात स्वामी येतात। स्वामी आपल्या जीवनात जेव्हा येतात तेव्हा आपलं आयुष्य पूर्ण बदलून जातं, हे आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला प्रचिती येत असेल। स्वामी कायम वेळोवेळी, मी प्रत्येक वेळी म्हणत असते, स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात। प्रत्येक माणसाला दुःख आहेत, भोग आहेत, प्रारब्ध आहेत, ते आपल्याला भोगायचेच आहेत, परंतु स्वामींची साथ आपल्या बरोबर असेल तर आपल्याला त्या दुःखाचे, प्रारब्धाचे, भोगाची तीव्रता असते, वेग असतो, तो कमी करता येतो। तर आता मला बऱ्याचशा कमेंट्स येत असतात, पर्सनल मेसेज येतात की आम्ही म्हणजे आता माझ्या मनात ही इच्छा आहे, ती इच्छा आहे, तर मी कोणती स्वामींची सेवा करू? तर स्वामींची कोणती सेवा करायची हा आधी मुळात म्हणजे प्रश्नच नाहीये। कारण स्वामींची कोणती सुद्धा सेवा केली तरी ती पावतेच आणि स्वामींची कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही, हे अतूट सत्य आहे आणि हे प्रत्येक स्वामी भक्तांना याची प्रचिती सुद्धा आली असेल। तर मला बऱ्याचशा कमेंट्स असतात, आता प्रत्येकाला काही ना काहीतरी टेन्शन्स आहेत, दुःख आहेत, त्रास आहेत, की माझ्या घरात सतत भांडणं होत असतात, चिडचिड होत असते, कटकटी असतात, माझं लग्न जमत नाहीये, मला मुलबाळ होत नाहीये, त्याचबरोबर मला आर्थिक परिस्थिती माझी खूप तंगीची आहे, मला जॉब मिळत नाहीये, मनासारखी कोणतीच गोष्ट होत नाही, असे बरेच काही ना काहीतरी प्रत्येकाचे प्रश्न असतात आणि मला ते प्रश्न घेतात। बऱ्याच वेळी मला मेसेजेस येतात की ताई मी ही सेवा करून बघितली, हे करून बघितलं, परंतु माझी इच्छा काही पूर्ण नाही झाली, अगदी स्वामींचे 11 गुरुवार केले तरी सुद्धा माझी इच्छा अपूर्ण राहिली। तर मी तेच म्हणेन की जर तुमच्या मनात इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल, स्वामीजी असं कधीच होऊ शकत नाही की स्वामींकडे आपण काही मागितलं, स्वामींची कोणती सेवा करून स्वामींना सांगितलं आणि स्वामींनी ती आपली इच्छा पूर्ण केली नाही। मग ते जर असं होत असेल की तुमची इच्छा पूर्ण होत नसेल काही कारणामुळे, तर तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एकच मनाशी ठाम करा की जे मी स्वामींकडे मागतोय ते माझ्यासाठी चांगलं नसावं म्हणून स्वामी मला ते देत नाहीयेत, पण जे माझ्यासाठी चांगलं आहे ते स्वामी महाराज मला स्वतःहून देत आहेत। जे माझ्या नशिबात चांगलं आहे तेच मला महाराज देत आहेत, ही जर भावना मनात ठेवली तर आयुष्य सुखाचं वाटेल। बघा, मीही तेच सांगेन, मी सुद्धा काही ना काहीतरी सेवा करत असते स्वामींची, मला जसं जमेल, जसं पॉसिबल होईल तसं मी करते। मी सुद्धा अगदी ॲक्युरेट म्हणजे अगदी तंतोतंत सगळे नियम पाळूनच सेवा करते असं माझ्याकडून सुद्धा नाही होत आणि मी तर म्हणते नाही होऊ शकत, अगदी सगळेच नियम पाळून नाही होत, कारण आपलं प्रपंच आहे, आपलं घर आहे, संसार आहे, मुलं आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यातून आपल्याला वेळ काढता नाही येत। मग त्यालाच सावरून मनाचं पूर्ण 100% खात्री आहे, 100% श्रद्धा आहे आणि जर त्या सावरून जर आपण सेवा केली, जर कुठली आपण पूजा केली, व्रत केलं, तर ते आपल्याला नक्की फळतं। मग अगदी असं नाही की हा नियम बाबा नाही पाळला गेला माझ्याकडून म्हणजे स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार नाहीत, हे मी नाही केलं म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार नाही, तर असं काही नाहीये। बरेचसे असे व्हिडिओज असतात की हे करा तरच तुमची इच्छा पूर्ण होईल, हे करू नका नाही तर तुम्हाला अशी शिक्षा घडेल। तर आपला देव, आपले स्वामी महाराज कधीच आपलं वाईट नाही करणार। अगदी कितीही जरी हातून तुमच्या चूक झाली सेवा करताना, तर त्याचं आपल्याला काहीतरी मोठं फळ नाही, आपल्याला कुठली मोठी शिक्षा नाही मिळणार, कारण आपला देव, आपले स्वामी आपल्या फक्त भक्तीला भुकेलेत। फक्त जी सेवा कराल ना ती मनापासून करा। आपल्या अगदी तोडकी मोडकी सेवा जर 100% देण्याचा प्रयत्न करताना सुद्धा जर चूक भूल झाली तर अगदी 90% तुमच्याकडून द्या, 10% चूक कुठे ना कुठेतरी झाली तर आपले स्वामी माऊली नक्कीच एवढे मोठे आहेत की आपल्याला ते माफ करतील आणि देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही। आपली जी काही दुःख आहेत, भोग आहेत, ते भोगायचेत ना, तर त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की अरे मी ही सेवा केली, माझ्याकडून काहीतरी चुकलं, मी एवढं देवाचं करतोय, माझ्याकडून काहीतरी चुकतंय म्हणून मला ही शिक्षा मिळते, देव मला त्रास देतो, असं कधीच नाही होणार। आपला देव आपल्याला कधीच त्रास नाही देत, आपला देव आपल्या पाठीशी कायम उभा असतो, त्याला फक्त भक्तीचा भुकेला असतो। त्याच्यामुळे कोणती सुद्धा सेवा कराल ती 100% देण्याचा प्रयत्न करा। अगदी सगळे नियम पाळता नाही आले तरी चालतील, परंतु कराल ते मनापासून करा। बघा, असं नाही मी म्हणत आहे की तुम्ही स्वामी स्वामी करा, तुम्ही देवदेव करा तरच तुमचं आयुष्य चांगलं होईल, असं काही नाही। बघा, स्वामी स्वामी करायचं आणि वाईट साईड बोलायचं, दुसऱ्यांचे रोष ओढवून घ्यायचे, आदळआपट करायची, चिडचिड करायची, मनात घाण विचार ठेवायचे, निगेटिव्ह राहायचं,
तर अशा असेल तर स्वामी कसे पावतील? मग स्वामी म्हटलं, रे नाव नाही घेतलंच तरी चालेल, पण मन तुझं शांत ठेव, मन तुझं शुद्ध ठेव. मग आपण जर मन आपलं शांत असेल, शुद्ध असेल, आपलं जर आपण जे काही आपण करतोय, जी आपली म्हणजे जी काही आपली कर्तृत्व आहे, जे काही कर्म आहे, ती जर चांगली असतील आणि स्वामींचं फक्त नाव जरी घेतलं तरी बास झालं, तरी आपल्याला कुठलंच सेवा करायची, कुठलीच व्रत वैकल्य करायची गरज नाही. बस त्यासाठी पहिला ती मन स्वच्छ ठेवा. दुसऱ्या विषयी वाईट विचार चिंतणं सोडा. आजूबाजूला कितीही वाईट माणसं असू द्या, कितीही निगेटिव्ह माणसं असू द्या, त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं. मी सुद्धा तेच करते. माझ्याही आजूबाजूला अनेक वाईट साईट माणसं आहेत, अगदी म्हणजे निगेटिव्ह माणसं आहेत, पण सरळ दुर्लक्ष करायचं. लोक म्हणतच असतील, ही स्वामी स्वामी करते आणि ही स्वामींचं दुसऱ्यांना सांगते की असं कर तसं कर. मला त्याचा फरकच नाही पडत, कारण आपण आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपल्या आयुष्यात आपला संसार सुखाचा करायचाय, आपल्या स्वामी महाराजांची सेवा करायची आणि आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे स्वामींच्या अगदी खूप जायचंय, खूप जवळ जायचंय. तर त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि फक्त स्वामींची सेवा करायची. मग आता अशी कोणती पर्पजलीची सेवा आहे? अगदीच तुम्हाला खूप त्रास असेल, काहीच इच्छा पूर्ण होत नाहीये, तर सरळ मी सांगेन, आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचं पठण चालू करा. सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात म्हणजे अतिशय अगदी म्हणजे ज्याची खरंच प्रचिती येईल असा ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. बघा, आपण नित्य सेवेत रोज 3 अध्याय वाचतच असतो, परंतु तुमची जर खरंच खूप इच्छा असेल आणि ती इच्छा जर पूर्ण होत नसेल, तर रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायला सुरुवात करा. एक पाठ म्हणजे काय, तर 1 ते 21 अध्याय एकाच दिवशी वाचा. मग तुम्हाला एका बैठकीत नाही जमलं तर किमान एका दिवशी वाचा. तुमच्या सोयीनुसार वाचा, कसंही करा, परंतु तो एक पाठ पूर्ण करा. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत मग तुम्ही ती अगदी म्हणजे संकल्प करा. संकल्प नाही केला तरी चालेल, मनात फक्त इच्छा ठेवा. स्वामींना सांगा, माझी इच्छा पूर्ण होते, मी हे चालू करतोय, मी चालू करते, आणि त्या सेवेला सुरुवात करून बघा. तुमचे पाठ जसे जसे वाढत जातील तशी तुमची इच्छा जी आहे ती तुमची पूर्ण होण्याच्या मार्गावर जाईल, याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. त्याचबरोबर आपला सगळ्यात म्हणजे सगळ्यात प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र. तर तारक मंत्राचं तुम्ही पठण करायला सुरुवात करा. 1 वेळा बोला, 5 वेळा बोला, 11 वेळा बोला, 21 वेळा बोला. बघा, तारक मंत्राचं जसं जसं पठण घरात वाढत जातं ना, तशी जशी घरात पॉझिटिव्हिटी यायला लागते. घरात एका माणसाने जरी, घरातल्या एका व्यक्तीने जरी स्वामींचं किंवा कोणतीही सेवा जर मनापासून केलीत ना, तर त्याचं फळ अखंड घराला मिळत असतं. त्याच्यासाठी जर तुम्ही स्वतः स्वामींची सेवा करताय, जर कुठल्या देवाची सेवा करताय, तर ती मनापासून करा. त्याचा लाभ तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याला होतो. पण हेच जर तुम्ही वाईट चिंतलत, वाईट कर्म केली, तर त्याचा त्रास तुमच्या बरोबर बाकीच्या सदस्यांना सुद्धा होत असतो. म्हणूनच पहिलं आधी कर्म चांगली ठेवा आणि त्याच्यातल्या त्यात जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर सरळ तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायला सुरुवात करा. त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा करा. तारक मंत्राचं पठण करता करता जर तुम्ही तारक मंत्राचे जे पाणी आहे ते सुद्धा जर प्यायलात तरीही अतिशय उत्तम. आजारी माणसाला खरंच याच्या म्हणजे अतिशय खूप म्हणजे खूप अगदी म्हणजे अगदी त्याचा प्रभाव पडेल असं म्हणजे पाणी म्हणजे तारक मंत्राचं पाणी. ते तुम्हाला माहिती आहे की ग्लासावर हात ठेवायचा आणि तारक मंत्राचं पठण करायचं. मनातली इच्छा पूर्ण होईपर्यंत मी पठण करेन असं सांगा आणि रोज तुम्ही ते पाण्यावर हात ठेवून तारक मंत्राचं पठण करा. अगदी कितीही वेळा म्हणा, जसं तुमच्या मनात येईल तसं. आणि मग ते पाणी तुम्ही प्या, घरातल्या सदस्यांना द्या, घरात शिंपडा. बघा, घरात पॉझिटिव्हिटी येते, तुमची जी इच्छा असते ती नक्की पूर्ण होते. त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण हे अतिशय प्रभावी सेवा आहे. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, जर नसेल बघितलं नक्की बघा. गुरुचरित्राचं पारायण खूप कठीण आहे, बापरे, त्याचे खूप नियम आहेत. मग ती सेवा पूर्ण झालीच पाहिजे अगदी व्यवस्थित, नाही तर आपल्याला गुरूंचा त्रास होईल असं काही नाहीये. अतिशय साधे सोपे नियम आहेत. पण हा, गुरुचरित्राचं पारायण करताय तर ते सगळे नियम अटी पाळा आणि मग पारायणाला बसा. गुरुचरित्राचं महिन्याचं पारायण जरी तुम्ही केलं, म्हणजे प्रत्येक महिन्याला जरी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलात, शुक्रवारी बसा आणि शनिवारी त्याची सांगता करा. 7 दिवसाचंच पारायण शक्यतो करा. बघा, तुम्ही जसं जसं दर महिन्याला तुमची पारायण वाढत जातील तशी तशी तुमची इच्छा नक्की पूर्ण होत जाईल. आणि अगदीच काही नाही झालं तर मी तर तेच सांगेन की स्वामींचे जे 11 गुरुवारचे व्रत आहे ते प्रत्येकाने करून बघा. मनातली इच्छा ठेवा, मनापासून तुम्ही 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा. बघा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. मी ही स्वतः सेवा जी आहे ती मी गेली 2 वर्ष करते. म्हणजे मी गेल्या वर्षी 2 वर्ष मी स्वामींकडे ती इच्छा मागितली आणि त्या 11 गुरुवारला मी व्रताला सुरुवात केली आणि स्वामी माऊलींनी टचवूड की ती इच्छा, माझी दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. असं नाहीये की सगळं माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत, सगळं माझ्या आजूबाजूला चांगलंच आहे, खूप छान चाललंय, खूप मस्त चाललंय, असं काही नाहीये. माझ्या सुद्धा आयुष्यात खूप त्रास आहेत, खूप म्हणजे
काही ना काहीतरी टेन्शन्स आहेत, खूप चिडचिड होते कधी कधी, खूप असं त्रास होतो, रागा करते. परंतु असं नाही की मी स्वामींचं करते, स्वामींची सेवा केली म्हणून माझं सगळं चांगलं चाललंय. काही ना काहीतरी वाईट आहे, ती माझी कर्म असतील किंवा माझे भोग आहे, ते मी भोगतेच आहे. परंतु स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून ते जे भोग आहेत, ते जे त्रास आहेत ना, ते कमी होत आहेत हे मला सुद्धा जाणवतंय. आणि माझा म्हणजे तोच एक प्रयत्न आहे की तुमचे सुद्धा त्रास कमी होऊ दे, तुमचे सुद्धा भोग कमी होऊ देत. स्वामींच्या साथीने जर तुम्ही कोणती सेवा करताय, स्वामींच्या साथीने जर तुमचा संसार चालू असेल, तर तुम्हाला त्या संसारात नक्कीच यश येईल. कारण स्वामी माऊली आपल्या कायम पाठीशी असतात. कितीदा दिला बोल त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. ही स्वामी वचनाची प्रचिती प्रत्येकाला येऊ दे. तर अशा ज्या काही सेवा आहेत त्या नक्की करून बघा. अगदीच जर नाही जमलं तर स्वामींचे 11 गुरुवार करून बघा. मनाशी ठाम अगदी सांगा की मला हे गुरुवार करायचे, कितीही त्रास येऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, गुरुवार करायचे सोडू नका. बघा तुमचे 11 गुरुवार पूर्ण व्हायच्या आत तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आणि नाहीच झाले तर तुमचे 11 गुरुवार पूर्ण होऊ देत. थोडा संयम ठेवा. तुमची इच्छा जेव्हा ती पूर्ण होणार तेव्हा नक्की होईल. पण नक्की होईल, माझा पूर्ण विश्वास आहे. मी तुम्हाला अगदी खात्री देऊन सांगते, जर काहीच तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये, वाटत नसेल, तर सरळ 11 गुरुवारला सुरुवात करा. 11 गुरुवार कसे करायचे याचे मी बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेत. नक्कीच जाऊन बघा. 11 गुरुवारमुळे बराचसा फरक पडतो. हा माझा अनुभव आहे. माझ्या घरातल्या सुद्धा काही व्यक्तींनी अनुभवलाय हा. आणि खरंच म्हणजे जे वाटलंही नव्हतं ते स्वामींनी दिलंय. ज्याची स्वप्नात सुद्धा म्हणजे कल्पना पण नव्हती केली, वाटलं पण नव्हतं. मी फक्त जस्ट एक इच्छा ठेवली आणि ती स्वामींनी पूर्ण केली. मी ती इच्छा काय होती आणि काय झालंय पूर्ण, ते मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. मला नक्की आवडेल, कारण मला बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या. कमेंट्स म्हणजे मला मेसेज सुद्धा आलेत की ताई कुठली एवढी इच्छा ठेवून तुम्ही 11 गुरुवार केले आणि तुमची इच्छा पूर्ण झाली का? तर माझी खरंच अतिशय महत्वाची इच्छा स्वामींनी पूर्ण केली. मला वाटलंही नव्हतं, कारण मी खूप उपाय करून बघितले, परंतु कशातच यश नाही आलं. फक्त मी जस्ट असंच म्हटलं होतं की बघूया एक ट्राय करून, की 11 गुरुवार करून बघते आणि स्वामीने ती माझी इच्छा पूर्ण केली. तर त्याच्यासाठी मी कळकळीत सांगेन तुम्हाला, जर अगदीच तुमचा कुठलं म्हणजे काही ऑप्शन नसेल, काहीच दिसत नसेल, सरळ 11 गुरुवारला सुरुवात. कुठलाही गुरुवार येऊ दे, महिन्याचा कुठलाही गुरुवार चालू करायला सुरुवात करा. हा, अमावस्या आली तर शक्यतो त्या गुरुवारी चालू करू नका. पण जर गुरुवार करताना अमावस्या आली, एकादशी आली, काही येऊ दे, तो गुरुवार काउंट करा आणि नक्की बघा, फळ नक्की मिळेल. त्याचे नियम काय आहेत सगळं तुम्हाला माहिती आहे. नसेल माहिती तर व्हिडिओवर चॅनलवर जा आणि व्हिडिओ नक्की बघा. तर अशाच छोट्या छोट्या सेवा ज्या आहेत, मग अगदी तुम्ही बाकी रोज आता तुम्ही म्हणाल की मी आमच्या घरात मांसाहार होतो, मग मी मांसाहार खाऊ का? बघा, तुम्ही जर मांसाहार खाताय आणि सेवा करताय, तर त्या दिवशी जर तुम्ही सेवा करणार, तर त्या दिवशी म्हणजे मांसाहार करणार, त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका. दुसऱ्या दिवशी स्वच्छ मनाने आंघोळ करून व्यवस्थित शुचिर्भूत होऊन पूजेला सुरुवात करा, सेवेला सुरुवात करा. म्हणजे मी हे 11 गुरुवारचं नाही सांगत आहे, रेग्युलर कुठली सेवा करत असाल, स्वामींचं नामस्मरण करत असाल तर सांगते, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत असाल तर सांगते. कारण 11 गुरुवार करताना तुम्हाला मांसाहार बंदच करायचे. पण बाकीचे जर कुठल्या सेवा करत असाल, तर तुम्ही जर मांसाहार करताय तर त्या दिवशी सेवा नका करू. बघा, मी असं कधीच म्हणणार नाही की मांसाहार पूर्ण सोडा आणि स्वामींचं नाव घ्या. असं जर म्हटलं तर 50% लोक स्वामी सेवेतून बाहेर येतील. कारण काही ना काहीतरी आपली कारणं आहेत की आपली म्हणजे, किंवा आपण लहानपणापासून खातोय, सवय असेल, तर त्यामुळे मांसाहार सोडणं जड नाही होत. जर ते सोडायचं असेल तर स्वामी महाराज नक्की आपल्याकडून सोडून घेतील. जर इच्छा असेल मला सोडायचंय, किंवा जर तुमची सेवा करायची एवढी जर प्रबळ इच्छा असेल, तर स्वामी महाराज तेही तुमची इच्छा पूर्ण करतील. तर मी तेच सांगेन, व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ खूप मोठा होतोय. सेवा कुठली करायची असं काही बंधन नाहीये. जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची तर पहिलं कर्म चांगलं ठेवा आणि स्वामींच्या कुठल्याही सेवेला बसा. नाहीच करता आलं तर स्वामींचं नामस्मरण चालू करा, स्वामींचा जप चालू करा. बघा, तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल आणि फरक पडू देत, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करेन. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.